नमस्कार मित्रांनो. भारतीय संस्कृतीत अनेक व्रत उपवासांना विशेष महत्त्व आहे. त्यापैकीच एक आहे वटसावित्री व्रत. हे व्रत केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नाही, तर श्रद्धा, निष्ठा, प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. पण सावित्रीनं आपल्या पतीला मृत्यूच्या दारातून परत कसे आणले? वडाच्या झाडाची पूजा का केली जाते? आणि या व्रतामागील आध्यात्मिक संदेश काय आहे? चला जाणून घेऊया वटसावित्री व्रताचे रहस्य. वटसावित्री व्रत म्हणजे काय? ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला किंवा काही ठिकाणी पौर्णिमेला विवाहित स्त्रिया वटसावित्री व्रत करतात. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करतात. वट म्हणजे वडाचे झाड आणि सावित्री म्हणजे पतिव्रतेचे सर्वोच्च उदाहरण. सावित्री आणि सत्यवान यांची कथा प्राचीन काळी अश्वपती नावाचा एक राजा होता. त्याची कन्या सावित्री अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि धर्मनिष्ठ होती. विवाहासाठी तिनं सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. परंतु ऋषींनी भविष्यवाणी केली होती की सत्यवानाचे आयुष्य खूप कमी आहे आणि तो 1 वर्षात मृत्यू पावेल. हे सत्य माहीत असूनही सावित्रीनं सत्यवानाशी विवाह केला. विवाहानंतर सावित्रीनं कठोर व्रत आणि उपासना सुरू केली. मृत्यूशी झालेला सामना एक दिवस सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला. अचानक त्याला चक्कर आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून पडला. तेवढ्यात यमराज सत्यवानाचा प्राण घेण्यासाठी आले. यमराज सत्यवानाचा जीव घेऊन निघाले, पण सावित्री त्यांच्यामागे चालू लागली. यमराजांनी तिला परत जाण्यास सांगितले, परंतु सावित्रीनं धर्म, सत्य आणि कर्तव्य याबद्दल इतके सुंदर विचार मांडले की यमराज प्रभावित झाले. सावित्रीची बुद्धिमत्ता यमराजांनी तिला एकामागून एक वरदान मागण्यास सांगितले. सावित्रीनं प्रथम आपल्या सासूसासऱ्यांचे राज्य परत मिळावे असा वर मागितला. नंतर आपल्या वडिलांना पुत्रप्राप्ती व्हावी असा वर मागितला. यमराजांनी सर्व वरदान दिली. शेवटी सावित्री म्हणाली, मला सत्यवानापासून 100 पुत्र व्हावेत. यमराजांनी तथास्तु म्हटले. तेव्हा सावित्री म्हणाली, पतीच नसेल तर पुत्र कसे होतील? यमराजांना तिची बुद्धिमत्ता आणि पतिव्रतेचे सामर्थ्य पटले. त्यांनी सत्यवानाला पुन्हा जीवनदान दिले. वडाच्या झाडाचे महत्त्व. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. त्याच्या फांद्या सतत वाढत राहतात. त्यामुळे ते समृद्धी आणि चिरंतनतेचे प्रतीक आहे. असे मानले जाते की वडाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटसावित्री व्रताचा आध्यात्मिक संदेश. ही कथा फक्त पती-पत्नीच्या नात्याची नाही, ती श्रद्धा, धैर्य, बुद्धिमत्ता आणि दृढ निश्चय यांची कथा आहे. सावित्री आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा आणि संयम यांच्या जोरावर त्यावर विजय मिळवता येतो. हे व्रत आपल्याला कुटुंबातील प्रेम, निष्ठा आणि परस्पर आदराचे महत्त्व देखील शिकवते. आजच्या काळातील संदेश. आजच्या आधुनिक जीवनात वटसावित्री व्रताचा अर्थ फक्त परंपरा पाळणे नाही, तर पती-पत्नीनं एकमेकांना समजून घेणं, साथ देणं आणि जीवनातील प्रत्येक संकटाला एकत्र सामोरे जाणं हा त्याचा खरा संदेश आहे. समारोप. मित्रांनो, सावित्रीची कथा आपल्याला श्रद्धा, प्रेम आणि दृढ निश्चयाची प्रेरणा देते. वटसावित्री व्रत हे भारतीय संस्कृतीतील एक अमूल्य आध्यात्मिक वारसा आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय श्रीहरी, जय सनातन धर्म. धन्यवाद.